हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण कंजंक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशन याचे आपण टेबल्स बघितलेले आहेत. त्यानंतर त्याच्यावरचे एक्झाम्पल्ससुद्धा बघितलेत की दिलेल्या सेंटेन्समधून स्टेटमेंट आहे की नाही ते कसं आयडेंटिफाय करायचं, कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली कसे लिहितात, त्यानंतर दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची असते ते सुद्धा बघितलेलं आहे. टेबलमध्ये आपण बघताना एक निगेशनचा टेबलसुद्धा बघितला होता की ज्याच्यामध्ये एखादं स्टेटमेंट दिलं असेल तर त्याचं निगेशन कसं करतात. तर दिलेली व्हॅल्यू जर ट्रू असेल, स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू असेल तर निगेशन करताना ती काय होते, फॉल्स होते. ऑलरेडी व्हॅल्यू फॉल्स असेल तर निगेशन केल्यानंतर व्हॅल्यू काय होते, ती ट्रू होते. तर त्याच्यावरती एक्झाम्पल्स बघू आपण. क्वेश्चन आहे, राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स, असा क्वेश्चन सांगितलेला आहे आपल्याला. फर्स्ट आहे स्टेटमेंट, रोम इज इन इटली. याचं निगेशन करायचं आहे. रोम इज इन इटलीचं निगेशन काय असेल, रोम इज नॉट इन इटली. हे झालं त्या स्टेटमेंटचं निगेशन. नेक्स्ट बघा, 5 + 5 = 10 हे स्टेटमेंट दिलेलं आहे. याचं निगेशन कसं करणार आपण, 5 + 5 इज नॉट इक्वल टू 10 या फॉर्ममध्ये मिळेल. नेक्स्ट थर्ड आहे, 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर. आता इथे देतानाच आपल्याला नकारार्थी स्टेटमेंट दिलेलं आहे, बरोबर आहे. 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर. मग याचं जर आपल्याला निगेशन करायचं असेल तर याच्यावरून ऑलरेडी नॉट आहे म्हणल्यावर तो कॅन्सल होऊन जाणार आहे. स्टेटमेंट काय मिळेल मग, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. नेक्स्ट आहे, रियल पार्ट ऑफ z इज लेस दॅन इक्वल टू मॉड z. ठीक आहे, हे कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर आपण 11th बघितलेला, त्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं. इथे आपल्याला त्याचं निगेशन करायचं. रियल पार्ट ऑफ z इज लेस दॅन इक्वल टू मॉड z, बरोबर. याचं निगेशन कसं मिळेल बघा, रियल पार्ट ऑफ z, आता इथे साईन काय आहे तर लेस दॅन इक्वल टू आहे. निगेशनमध्ये काय होणार आहे, हे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन मॉड z येणार आहे. नेक्स्ट आहे, 3 इज ग्रेटर दॅन 4. याचं निगेशन काय येईल, 3 इज नॉट ग्रेटर दॅन 4. अशा टाईपमध्ये आपण याचे निगेशन्स करणार आहे. म्हणजे रोम इज इन इटली हे जर पी स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन पी काय असणार आहे, रोम इज नॉट इन इटली. 0 इज नॉट कॉम्प्लेक्स नंबर हा जर ऑलरेडी निगेशन पी दिला असेल तर त्याचं निगेशन ऑफ निगेशन काय येणार आहे, परत पी मिळतो. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. अशा पार्टमध्ये जर आपण बघितलं तर निगेशन करताना ट्रू व्हॅल्यू असेल तर फॉल्स होते, फॉल्स व्हॅल्यू असेल तर ट्रू होते. नेक्स्ट आपण एक्झाम्पल्स बघणार आहे. क्वेश्चन आपल्याला सांगितलेला आहे की इफ पी अँड क्यू आर ट्रू, म्हणजे पी आणि क्यू हे जे स्टेटमेंट आहेत ते काय आहेत, ट्रू आहेत, म्हणजे त्यांची व्हॅल्यू टी आहे. अँड आर अँड एस आर फॉल्स स्टेटमेंट्स. आर आणि एस हे जे स्टेटमेंट आहेत त्याची व्हॅल्यू फॉल्स म्हणजे एफ दिलेली आहे. फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली स्टेटमेंट्स दिलेले आहेत त्याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कशी फाइंड आउट करता येईल बघा. फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे तर पी अँड क्यू ऑर आर. जेव्हा एकापेक्षा जास्त सिम्बॉल्स एकत्र येतात तेव्हा आपण त्याला स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणतो. पी अँड क्यू ऑर आर. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. पी अँड क्यू ऑर आर. आपल्याकडे पी आणि क्यूची व्हॅल्यू काय सांगितली, ट्रू, म्हणजे टी असणार आहे, ती व्हॅल्यू पुट करू. टी अँड टी ऑर आर आणि एसची व्हॅल्यू काय सांगितली आपल्याला, फॉल्स व्हॅल्यू सांगितली, म्हणजे इथे काय येईल, एफ, बरोबर. मग टी अँड टी, बरोबर. दोन्हीही जे स्टेटमेंट आहेत पी अँड क्यू दोन्ही पण ट्रू आहेत आणि मध्ये काय कनेक्टिव्ह कोणता आहे, अँड आहे. असं असेल तर याची व्हॅल्यू काय असणार आहे तर टीच असते. चेक करू आपण एकदा टेबलमध्ये व्हॅल्यू काय असते. पी अँड क्यू जेव्हा दोन्ही पण टी असतात, टी अँड टी, तेव्हा व्हॅल्यू आपल्याला काय मिळते तर व्हॅल्यू ट्रू मिळते. टेबलमध्ये दिलेली आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल, फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू असेल टी ऑर काय असेल एफ. आता टी ऑर एफ इथे बघा, फर्स्ट दोन स्टेटमेंट आहेत. फर्स्ट स्टेटमेंटची व्हॅल्यू आहे ट्रू, सेकंड स्टेटमेंटची व्हॅल्यू आहे फॉल्स, आणि ते दोन्ही स्टेटमेंटच्या मध्ये काय आहे, ऑर हा वर्ड आहे, बरोबर. आपण इथे सिम्बॉलिकल लिहिलेला आहे. मग ऑरमध्ये आपण काय बघितलं होतं तर
स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स कधी असेल, दोन्ही पण एफ एफ असतील तरच फॉल्स असणार आहे, अदरवाईज व्हॅल्यू काय असते, ट्रू असते. फॉल्स फॉल्स असेल तरच व्हॅल्यू फॉल्स असणार आहे, अदरवाईज व्हॅल्यू असते ट्रू. इथे आपल्याला काय मिळेल तर टी ऑर एफ आहे, म्हणजेच टी ऑर एफ असं असेल तर व्हॅल्यू काय असते, ट्रू व्हॅल्यू असते. म्हणजे इथे आपल्याला काय मिळेल तर ट्रू. दिलेला जो स्टेटमेंट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, टी, म्हणजे ट्रू टेबलमध्ये व्हॅल्यू काय मिळते तर टी व्हॅल्यू मिळते. म्हणून आपण काय म्हणणार, द गिवन स्टेटमेंट किंवा द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज टी. हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. सेकंड एक्झाम्पल बघू आपण. सेकंड एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे, पी अँड आर इम्प्लाइज एस. पीची व्हॅल्यू आपल्याकडे टी आहे अँड आरची व्हॅल्यू काय सांगितलं आहे, फॉल्स, म्हणजे इथे एफ इम्प्लाइज एस इज ऑल्सो एफ. आता टी ॲज इट इज राहील अँड एफ इम्प्लाइज एफ. इम्प्लिकेशनचा टेबल आपल्याला बघावं लागेल. एफ इम्प्लाइज एफ व्हॅल्यू काय आहे, ट्रू. इम्प्लिकेशन असताना टेबलमध्ये एकच एफ येतो, कधी, जेव्हा टी इम्प्लाइज एफ असेल तर. बाकी सगळ्या व्हॅल्यूज काय असतात, ट्रू असतात. आता आपल्याकडे काय मिळालं तर एफ इम्प्लाइज एफ मिळालं, त्याची व्हॅल्यू काय आहे, ट्रू. म्हणजे इथे आपण काय लिहिणार, त्याची व्हॅल्यू एफ इम्प्लाइज एफ असेल ट्रू. म्हणजेच टी अँड टी असेल तर व्हॅल्यू काय असते, ट्रू असते. इथे सुद्धा बघितलं टी अँड टी असेल तर व्हॅल्यू टी असते. इथे काय म्हणणार, देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज टी. नेक्स्ट थर्ड बघू आपण एक्झाम्पल. पी ऑर एस इफ अँड ओनली इफ क्यू अँड आर. किती सिम्बॉल्स आहेत, 1 2 3 सिम्बॉल्स आहेत. कंजंक्शन आहे, डिस्जंक्शन आहे, बाय कंडिशनल आहे आणि काय आहे, कंजंक्शन. म्हणजेच ऑर, इफ अँड ओनली इफ, अँड हे सायन्स दिलेले आहेत. हे सॉल्व करू. फर्स्ट काय आहे, पी दिलेलं आहे. पी अँड क्यूची व्हॅल्यू ट्रू म्हणजे टी आहे आपल्याकडे. टी ऑर एसची व्हॅल्यू काय आहे तर फॉल्स दिलेली आहे, म्हणजे इथे येईल एफ. इफ अँड ओनली इफ क्यूची व्हॅल्यू आहे ट्रू अँड आरची व्हॅल्यू काय सांगितली आपल्याला, फॉल्स. आता फर्स्ट ब्रॅकेटमध्ये बघा, टी ऑर एफ, टी ऑर आहे बरोबर. ऑरच्या टेबलमध्ये आपण बघितलं होतं व्हॅल्यू फॉल्स कधी असेल, जेव्हा एफ ऑर एफ असेल तेव्हाच व्हॅल्यू फॉल्स असते, अदरवाईज व्हॅल्यू काय असते, ट्रू असते. इफ अँड ओनली सेकंड ब्रॅकेट बघा, टी अँड एफ. अँड आहे, दोन स्टेटमेंट अँडने जॉईन केलेले आहेत. जेव्हा अँड आपण बघत असतो, अँडमध्ये एक जरी एफ आला तरी व्हॅल्यू काय असते, फॉल्स असते. आता इथे इफ अँड ओनली इफचं आहे. इफ अँड ओनली इफ असेल तर व्हॅल्यू ट्रू कधी येते, जेव्हा दोन्ही साईड काय हवेत आपल्याला, सेम पाहिजेत. म्हणजे दोन्ही स्टेटमेंटच्या व्हॅल्यू सेम असतील तरच व्हॅल्यू ट्रू असते, अदरवाईज व्हॅल्यू काय असते तर फॉल्स. इथे आपण बघितलेलं आहे, दोन्ही पण व्हॅल्यू जर सेम असतील, फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, सेकंड इज ट्रू, देन आन्सर इज ट्रू. फॉल्स फॉल्स असेल तरच ट्रू. जर टी इफ अँड ओनली इफ एफ असेल तर व्हॅल्यू फॉल्स येते. एफ इफ अँड ओनली इफ टी असेल तर व्हॅल्यू फॉल्स. आपल्याला काय मिळालं होतं, टी इफ अँड ओनली इफ एफ, म्हणजे व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स. याचा आन्सर काय असेल, देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल बघू आपण. नंबर 4, निगेशन ऑफ पी अँड निगेशन आर और निगेशन क्यू और एस. इथे व्हॅल्यू पुट करू आपण. निगेशन आहे बाहेर, पीची व्हॅल्यू आहे टी अँड निगेशन आरची व्हॅल्यू आहे एफ और निगेशन टी और एफ. पी क्यू आर एसचे व्हॅल्यू फक्त आपण इथे पुट केलेत. निगेशन टी अँड निगेशन एफ काय असणार आहे, एफचं निगेशन काय असतं, एफचं निगेशन काय असतो, टी असतो बरोबर. म्हणजे इथे निगेशन ऑफ एफ काय असणार आहे, टी. और निगेशन ऑफ टी काय असतो, टीचं निगेशन काय असतं, एफ और एफ. निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर आहे तसं. टी अँड टी म्हणजे अँडमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू व्हॅल्यू येणार आहे. और एफ और एफ, ऑरमध्ये दोन्ही स्टेटमेंट जेव्हा फॉल्स असतात तेव्हाच व्हॅल्यू आपली काय येते, फॉल्स येते.
म्हणजे इथे आपल्याला काय मिळालं, निगेशन टी आहे. अगेन निगेशन ऑफ टी इज एफ ऑर एफ ऑर एफ असेल तर व्हॅल्यू काय असते, फॉल्स असते. देअरफॉर इथे काय म्हणणार, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज एफ मीन्स फॉल्स येईल. आपल्याला पी क्यू आर एस हे 4 स्टेटमेंट दिले होते. त्याच्यामध्ये पी आणि क्यूची व्हॅल्यू ट्रू आहे आणि आर आणि एसची व्हॅल्यू फॉल्स आहे असं सांगितलं होतं. त्याच्यावरून आपण हे एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत. फर्स्ट 2 स्टेटमेंट होते, स्टेटमेंट पॅटर्न, त्याचे व्हॅल्यू ट्रू मिळाला आणि थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पलची व्हॅल्यू काय मिळते तर फॉल्स व्हॅल्यू मिळते आपल्याला. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी. तुम्हाला मी फर्स्ट लेक्चरमध्येच सांगितलेलं आहे याचं मिनिंग काय आहे. लॉजिकल इक्विवॅलन्स याचा सुद्धा अर्थ सांगितलेला होता की 2 स्टेटमेंट पॅटर्न्स असतील, बरोबर, 2 वेगवेगळे स्टेटमेंट पॅटर्न असतील तर ते एकमेकांना इक्विवॅलंट कधी होणार आहेत, जेव्हा ट्रूथ टेबलमध्ये त्या दोन्ही टेबलची व्हॅल्यू आयडेंटिकल असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहे, इक्विवॅलन्स. नेक्स्ट टॉटॉलॉजी म्हणजे काय असेल, जेव्हा ट्रूथ टेबलमध्ये जो काही आपलं स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं असेल त्याची व्हॅल्यू काय असेल, पूर्ण व्हॅल्यू जर ट्रू येत असेल पूर्ण टेबल तर आपण त्याला टॉटॉलॉजी म्हणणार. कॉन्ट्राडिक्शन म्हणजेच काय असेल, जर पूर्ण टेबलमध्ये व्हॅल्यू फॉल्स येत असेल स्टेटमेंट पॅटर्नची तर कॉन्ट्राडिक्शन असेल. आणि कॉन्टिंजन्सी म्हणजे काय, ट्रू फॉल्स किंवा ट्रू फॉल्स ट्रू अशा टाईपमध्ये व्हॅल्यूज येत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्टिंजन्सी. म्हणजे नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन असेल तर त्याला आपण कंटिंजन्सी असं म्हणणार आहे. टॉटॉलॉजीची इथे डेफिनेशन दिलेली आहे, अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनेंट्स इज कॉल्ड टॉटॉलॉजी. म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज ट्रू असतील तर टॉटॉलॉजी, सगळ्या व्हॅल्यूज जर फॉल्स असतील तर आपल्याला कॉन्ट्राडिक्शन आहे असं म्हणता येईल किंवा त्याला फॅलसी असं सुद्धा म्हणतात. आणि कॉन्टिंजन्सी म्हणजेच काय तर नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन, त्याला आपण कॉन्टिंजन्सी असं म्हणतो. तर याच्यासाठी हे आपल्याला कधी कळेल, टेबलवरून कळणार आहे. त्यामुळे आपण टेबल ड्रॉ करू. कोणत्या इक्वेशनसाठी आता बघणार आहे आपण, तर स्टेटमेंट पॅटर्न घेणार आहे आणि त्याच्यासाठी टेबल ड्रॉ करणार आहे. क्वेश्चन आहे, प्रिपेअर द ट्रूथ टेबल फॉर द फॉलोइंग, असा क्वेश्चन आहे सांगितलेला आपल्याला. फर्स्ट काय आहे, निगेशन पी अँड क्यू. आता इथे आपल्याला 2 स्टेटमेंट दिलेत. रिमेंबर वन थिंग, जेव्हा आपल्याला पी आणि क्यू स्टेटमेंट पॅटर्नमध्ये फक्त 2च दिलेले असतात, बरोबर. आपल्याकडे ट्रू आणि फॉल्स या 2 व्हॅल्यूज आहेत. व्हॅल्यूज किती आहेत तर 2 व्हॅल्यूज आहेत, बरोबर. आणि इक्वेशन म्हणजेच आपल्याला स्टेटमेंट किती दिलेत तर 2 स्टेटमेंट दिलेत, तेव्हा आपण त्याचं काय करणार आहे, स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे, 4. आता हे 4 काय आहेत तर ज्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी आपण जो टेबल ड्रॉ करणार आहे त्याच्यामध्ये रोज किती असणार आहेत तर 4 असणार आहेत. सपोज आता ट्रू आणि फॉल्स या 2 व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. तुम्हाला जर पी क्यू आर असे 3 स्टेटमेंट्स पॅटर्न सांगितलेले असतील, स्टेटमेंट पॅटर्नमध्ये पी क्यू आर असे 3 असतील तर 2चा काय करणार आपण क्यूब, म्हणजे एकूण रोज किती मिळणार आहेत तर 8 रोज मिळतात. आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे, पी आणि क्यू 2च आहेत, बरोबर, म्हणजे आपल्याला 4 रोज मिळणार आहेत. निगेशन पी अँड क्यू सांगितलेलं आहे. निगेशन पी कशावरून येणार आहे तर पी वरून मिळेल, त्यामुळे आपल्याला पी आणि क्यू तर आधी पाहिजेतच. त्यानंतर निगेशन पी हवं आहे आणि लास्टला काय हवं आहे तर आपल्याला निगेशन पी अँड क्यू. टेबलमध्ये व्हॅल्यूज कशा असतील, ट्रू फॉल्स, पी आणि क्यू ॲज इट इज असेल, ट्रू फॉल्स, जसं आत्तापर्यंत आपण व्हॅल्यू फाइंड आउट केला तशा. आता निगेशन पी म्हणजे पीची व्हॅल्यू आहे त्याचं आपल्याला निगेशन करायचं आहे. बघा, फर्स्ट व्हॅल्यू काय आहे, टी आहे. टीचं निगेशन काय असणार आहे, फॉल्स. अगेन टी, निगेशन ऑफ टी फॉल्स. नेक्स्ट व्हॅल्यू इज फॉल्स आहे. फॉल्सचं निगेशन काय असेल, टी. अगेन निगेशन ऑफ फॉल्स इज टी. त्यानंतर नेक्स्ट काय आहे कॉलम, निगेशन पी अँड क्यू. हा कॉलम सांगितलेला आहे आपल्याला, निगेशन पी अँड क्यू. म्हणजे आपण याचा विचार करणार, निगेशन पी अँड क्यू अशा व्हॅल्यूज असतील आता आपल्याकडे. अँड टेबलचा उपयोग इथे करावा लागेल आपल्याला. निगेशन पी अँड क्यू म्हणजे पहिल्यांदा निगेशन पी आहे त्याचा कॉलम चेक करणार आणि सेकंड व्हॅल्यू असेल क्यूची. बघा, फर्स्ट व्हॅल्यू आहे म्हणजे एफ अँड टी. काय असेल, एफ अँड टी. याच्यामध्ये एफ अँड टीची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे, म्हणजे पहिल्यांदा काय येईल तर फॉल्स मिळेल आपल्याला. नेक्स्ट एफ अँड एफ
अँड एफ, इथे व्हॅल्यू काय आहे चेक करा, फॉल्स व्हॅल्यू आहे म्हणजे फॉल्स मिळेल. त्यानंतर टी अँड टी, टी अँड टी असेल तर व्हॅल्यू ट्रू असते, टी अँड एफ असेल तर व्हॅल्यू काय असते, फॉल्स असते. बरोबर. इथे परत एकदा सांगते मी, फर्स्ट व्हॅल्यू कशी काढली, आपल्याला काय काढायचं आहे, निगेशन पी अँड क्यू. बरोबर. निगेशन पी अँड क्यू चेक करणार आहे. फर्स्ट व्हॅल्यू काय आहे, एफ अँड काय मिळणार आहे, टी, तर याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, फॉल्स. सेकंड काय आहे, एफ अँड एफ असेल तर व्हॅल्यू काय असते, फॉल्स असते. त्यानंतर नेक्स्ट काय मिळाला, टी अँड टी, व्हॅल्यू टी असेल. त्यानंतर टी अँड एफ व्हॅल्यू काय असणार आहे, तर फॉल्स असणार आहे. आपल्याला जो मिळालेला टेबल आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज कशा आहेत बघा, फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स, म्हणजे याच्यामध्ये मिक्स्ड व्हॅल्यूज आहेत. आपण याला काय म्हणणार मग, कॉन्ट्राडिक्शन पण म्हणू शकत नाही आणि टॉटॉलॉजी पण म्हणू शकत नाही. एकतर टी यायला हवं किंवा फॉल्स यायला हवं, त्यावेळी आपण टॉटॉलॉजी किंवा कॉन्ट्राडिक्शन आहे की नाही ते सांगू शकतो. सेकंड एक्झाम्पल, पी इम्प्लाइज पी ऑर क्यू, पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. आपल्याला पहिल्यांदा पी आणि क्यू हवेत. आपल्याला इथे दोनच स्टेटमेंट दिले आहेत, पी आणि क्यू, त्यामुळे रोज आपले 4च असणार आहेत. पी इम्प्लाइज पी अँड क्यू, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. त्यानंतर नेक्स्ट काय आहे कॉलम, पी ऑर क्यू. बरोबर आहे, दोन स्टेटमेंटच्या मध्ये जेव्हा ऑर असतो तेव्हा स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स कधी असते, एफ ऑर एफ असेलच तेव्हा काय असते, फक्त व्हॅल्यू फॉल्स असते. अदरवाईज व्हॅल्यू कशी असते, ट्रू असते. दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर व्हॅल्यू ट्रू असणार आहे आपली. आता लास्ट कॉलम, पी इम्प्लाइज पी ऑर क्यू, इम्प्लिकेशन आहे. बरोबर, इम्प्लिकेशनमध्ये आपण बघितलेलं आहे व्हॅल्यू फॉल्स कधी येते, जेव्हा टी इम्प्लाइज एफ असेल त्यावेळी व्हॅल्यू काय ते फॉल्स असते. आपण चेक करून बघू, आपल्याला काय कम्पेअर करायचं आहे, पी इम्प्लाइज पी ऑर क्यू, म्हणजे हा फर्स्ट कॉलम आणि हा थर्ड कॉलम आपल्याला कम्पेअर करायचा आहे. म्हणजे इथे येईल पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. बरोबर, फर्स्ट पीची व्हॅल्यू आहे टी, इम्प्लाइज पी ऑर क्यूची व्हॅल्यू काय आहे, टी आहे. टी इम्प्लाइज टी असेल तर व्हॅल्यू काय असते, टी असते. आपल्याकडे टेबलसुद्धा आहे, टी इम्प्लाइज टी असेल तर व्हॅल्यू काय असते, टी असते. पुढे नेक्स्ट सेकंड व्हॅल्यू काय आहे, अगेन आपल्याला व्हॅल्यू काय मिळते, टी इम्प्लाइज टी, अगेन व्हॅल्यू टी येणार इथे सुद्धा. नेक्स्ट थर्ड काय आहे, एफ इम्प्लाइज टी, एफ इम्प्लाइज टी, एफ इम्प्लाइज टी असेल तर व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे, ट्रू व्हॅल्यू आहे, म्हणजे थर्डला पण काय येईल, ट्रू येईल. लास्ट काय आहे, एफ इम्प्लाइज एफ, एफ इम्प्लाइज एफ व्हॅल्यू काय आहे, ट्रू, एफ इम्प्लाइज एफ व्हॅल्यू आहे ट्रू. म्हणजे बघा हे आपण कशावरून सोडवलेलं आहे, तर साईन कुठला आहे, इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनचा टेबल जर आपल्याला व्यवस्थित माहीत असेल तर एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करायला येईल. फक्त फर्स्ट आणि थर्ड आपण कम्पेअर करून बघितले तर त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. पूर्ण टेबल बघा, लास्ट जो ॲन्सर मिळालेला आहे तो कॉलम आपण चेक करतो, टेबलमधला सगळ्या व्हॅल्यू ट्रू आहेत, म्हणजे दिलेलं हे कसं असेल, टॉटॉलॉजीचं असणारं एक्झाम्पल. द गिवन स्टेटमेंट इज अ टॉटॉलॉजी असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज निगेशन पी इफ अँड ओनली इफ क्यू. इथे बाय कंडिशनलचा आपल्याला टेबल यूज करावं लागेल. पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट आहेत, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा पी अँड क्यू लागेल, टी एफ टी एफ. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी काय असेल बघा, निगेशन ऑफ टी इज एफ, अगेन एफ, टी अँड टी. निगेशनचा टेबल जर तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल तर आपल्याला येईल काढता. त्यानंतर लास्ट कॉलम काय असणार आहे, निगेशन पी इफ अँड ओनली इफ क्यू. निगेशन पी कुठे आहे बघा, हा कॉलम. आणखीन काय यूज करायचं आहे आपल्याला, क्यू. बरोबर, म्हणजे हे दोन कॉलम यूज करायला लागणार आहेत. पहिल्यांदा आपण हा आणि सेकंडला हा यूज करावा लागेल. निगेशन पी इफ अँड ओनली इफ क्यू. निगेशन पीमध्ये पहिला व्हॅल्यूज काय आहेत आपण लिहून घेऊ सगळ्या, एफ एफ टी टी. साईन काय आहे, इफ अँड ओनली इफ. नेक्स्ट क्यू कॉलम चेक करू आता. क्यू कॉलममध्ये व्हॅल्यू काय आहेत, टी
एफ टी एफ. बरोबर. आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. एफ इफ अँड ओनली इफ टी. साईन काय आहे? इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफमध्ये जेव्हा दोन्ही व्हॅल्यूज स्टेटमेंटच्या दोन्ही व्हॅल्यूज सेम असतात तेव्हा व्हॅल्यू काय असते? ट्रू असते. अदरवाईज व्हॅल्यू काय असते? तर फॉल्स असते. मग हे सेकंड आणि थर्ड नंबरचं जर बघितलं दोन्ही साईडला व्हॅल्यू सेम आहे त्यामुळे ट्रू आली व्हॅल्यू. दोन्ही डिफरंट असतील, ट्रू फॉल्स असेल किंवा फॉल्स ट्रू असेल तर व्हॅल्यू काय असते? फॉल्स. त्या व्हॅल्यू आपण आता इथे पुट करू. एफ इफ अँड ओनली इफ टी असेल तर ॲन्सर एफ असेल. एफ असेल तर ॲन्सर काय असणार आहे? टी. टी दोन्ही पण सेम आहे त्यामुळे टी असेल. इथे ॲन्सर काय असेल आपलं? एफ असेल. म्हणजे आपल्याला इथे टॉटॉलॉजी किंवा कॉन्ट्रॅडिक्शन आहे असं म्हणू शकत नाही आहे. ह्याला आपण काय म्हणणार आहे? तर कॉन्टिंजन्सी आहे असं आपण म्हणू शकतो. आपण टेबल बघितलेले आहेत. टेबलवरून व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या ते सुद्धा आपण बघितलं. हे एक्झाम्पल बघितलेत आपण. निगेशनचे एक्झाम्पल बघितले की दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन कसं करू शकतो किंवा ऑलरेडी निगेशन असेल स्टेटमेंटमध्ये नॉट असेल तर त्याचं डबल निगेशन होणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल? तर नॉट निघून जाईल त्याच्यामध्ये. नेक्स्ट काय बघितलं तर टेबल कसा ड्रॉ करतो. टेबलवरून टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी आहे की नाही ते कसं ओळखता येतं. तर पूर्ण व्हॅल्यू ट्रू असेल तर टॉटॉलॉजी असेल, मिक्स असेल तर कॉन्टिंजन्सी आणि पूर्ण व्हॅल्यू फॉल्स असेल तर आपण काय म्हणणार आहे? ती कॉन्ट्रॅडिक्शन असणार आहे. ठीक आहे. हे पॉईंट आपले कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघू. थँक्यू.